हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवगोजे मॅडम्स रिद्धेश कोचिंग क्लासेस. काल आपण हायड्रोकार्बन हे 15 नंबरचं लेसन 11चं हे स्टार्ट केलं होतं. याच्यामध्ये आपण आयसोमेरिझम पाहिलं, चेन आयसोमेरिझम, एन आयसोनिओ अल्किन आर चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. त्याच्यानंतर एक क्वेश्चन होमवर्कसाठी पण होता तुम्हाला की ब्युटेन आणि हेक्सेनचे आयसोमर्स तुम्हाला फाइंड करायचे आहेत. ब्युटेनचे येतात 2 आणि हेक्सेनसाठी येत असतात 5 आयसोमर्स. ओके. त्याच्यानंतर कन्फर्मेशन्स पाहिलं होतं आपण. कन्फर्मेशन्स म्हणजे काय, तर फ्री रोटेशन ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. जसं कार्बन इथे, एक कार्बन इथे, आता याला जे ग्रुप अटॅच केलेले या ग्रुपला आपण असं फिरवू शकतो, फ्री रोटेशन. तर ह्या फ्री रोटेशनमुळे जी नवीन 3 डायमेन्शनल अरेंजमेंट तयार होते स्पेसमध्ये त्याला म्हणतो आपण कन्फर्मेशन्स. 2 टाईपचे फॉर्म्युले पाहिले होते आपण. एक पाहिला होता सॉहॉर्स आणि दुसरा न्यूमॅन. सॉहॉर्समध्ये असं ऑब्लिक होतं आणि न्यूमॅनमध्ये 2 सर्कल होते, एक स्मॉल आणि एक लार्ज. ओके. स्टॅगर्ड आणि इक्लिप्स अशा 2 पोझिशन पाहिल्या आपण. इक्लिप्ससाठी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं, दोन्ही काठी 12वर जर असेल त्याला इक्लिप्स असं म्हणतात. एक 12वर एक 6वर असेल म्हणजे मागच्या कार्बनवर असं वर आणि समोरच्या कार्बनचा हायड्रोजन जर खाली असेल तर याला म्हणतात स्टॅगर्ड. ओके. आज आपण पाहणार आहे प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्केन. प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्केन. पहा आता इंडस्ट्रियल मेथड पाहू आपण की इंडस्ट्रीमध्ये अल्केन कसं तयार करतात. तर इंडस्ट्रीमध्ये अल्केन जर तयार करायचा असेल तर तो तयार करत असतात क्रूड ऑइलपासून. नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल हे त्याचे सोर्स आहे. आता क्रूड ऑइल म्हणजे काय, तर खनिज तेल असते. खनिज तेल म्हणजे जे जमिनीखाली सापडते. तर ते जे खनिज तेल आहे याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतात, म्हणजे त्याला गरम करतात. त्याच्यापासून अल्केन, अल्कीन, अल्काइन, डिझेल, पेट्रोल हे सगळे सबस्टन्सेस जे आहे हे वेगवेगळे होतात. म्हणून नॅचरल गॅस अँड क्रूड ऑइल याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे याला गरम करायचं, डायरेक्ट कंबस्ट नाही करायचं. याला गरम करायचं म्हणजे भांड्यात घेऊन दूध जसं तापवतो ना तसं याला तापवायचं. सगळ्यांचे बॉइलिंग पॉईंट वेगवेगळे असतात आणि डिफरंट बॉइलिंग पॉईंट्सला हे सबस्टन्सेस जे आहे हे सेपरेट होतात. ओके. त्याच्यानंतर सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन जी आहे ती आहे फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ती आता पाहूया आपण. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मीन्स अल्कीन अँड अल्काइन. आता पहा अल्कीनचा फॉर्म्युला, अल्कीनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n. याच्यामध्ये हायड्रोजन टाकायचे आपल्याला. जेव्हा अल्कीनमध्ये हायड्रोजन ॲड करणार आपण इन प्रेझेन्स ऑफ निकेल, निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम यांच्यापैकी कोणताही कॅटलिस्ट चालतो. ही रासायनिक अभिक्रिया आहे. तुम्ही याला केमिकल रिॲक्शन म्हणतात. याच्या लेफ्ट साईडला जे असतात त्यांना रिॲक्टंट्स म्हणतात, अभिक्रियाकारक. राईट साईडला जे असतात त्यांना प्रॉडक्ट्स म्हणतात, उत्पादक. आता 2 हायड्रोजन ॲड करून टाका. पहा काय बनते, CnH2n+2. हे अल्कीन आहे आणि अल्कीनचं कन्व्हर्शन होऊन जाते मग अल्केनमध्ये. ओके. सिमिलरली जसं अल्कीन आहे तसंच अल्काइनचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला घेऊ आपण CnH2n-2. याच्यात पण तुम्हाला हायड्रोजन ॲड करायचे इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. निकेलच्या प्रेझेन्समध्ये आपण हायड्रोजन ॲड करणार, याचं कन्व्हर्शन करा अल्केनमध्ये CnH2n+2. किती हायड्रोजन ॲड करायचे ते पहा. +2 करण्यासाठी याच्यात +4 करावं लागतील तुम्हाला. म्हणजे पहा CnH2n-2+4. चला हे ऑपरेशन परफॉर्म करा. -2 + 4 म्हणजे काय झालं, +2. तो फॉर्म्युला ऑब्टेन होतो. आता हायड्रोजन किती ॲड करून आलो आपण, 4. तर याला लावून टाका बेजुने 4. याला म्हणतात अल्काइन आणि याला म्हणायचं अल्केन. आता पहा ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनसाठी आपण एक्सप्लेनेशन काय लिहू शकतो. तर एक्सप्लेनेशन असं लिहितात, अल्कीन व्हेन रिॲक्ट्स विथ, अल्कीन व्हेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन gas in presence of
catalyst. To give alkane. लक्षात एक एक्झाम्पल घेऊ, मग आणखीन क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. पहिलं एक्झाम्पल पहा, C2H4 याला म्हणतो आपण इथिन. किंवा एक काम करा, असं न लिहिता आपण असं लिहू CH2 डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये ॲड करायचं तुम्हाला हायड्रोजन. हे करायचं निकेलच्या प्रेझेन्समध्ये आहे. निकेल कॅटॅलिस्ट, निकेल चालतो, निकेलच्या ठिकाणी प्लॅटिनम पॅलेडियम हे पण कॅटॅलिस्ट चालतात. काय करायचं ते पहा. बॅलन्सिंग खूप सिंपल आहे. बॅलन्सिंग म्हणजे काय, तर एक बॉन्ड ब्रेक करायचा, लेफ्ट साईडला एक हायड्रोजन, राईट साईडला एक हायड्रोजन. आता काय झालं ते पहा, CH2चं कन्व्हर्शन झालं CH3, डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड, आणि CH2चं कन्व्हर्शन CH3, म्हणून हे झालं CH3 सिंगल बॉन्ड CH3. याला म्हणतात इथेन. एक्सप्लेनेशन कसं द्यायचं ते पहा. व्हेन पासून सुरुवात करू आपण. इथेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन. हायड्रोजन गॅस in presence of nickel catalyst. To give ethane. आणखीन एक एक्झाम्पल करू आपण. इथे लिहिते मी सेकंड एक्झाम्पल. प्रोपीन पा. प्रोपीन म्हणजे 3 कार्बन, एक बॉन्ड डबल घेऊन टाका. इथे CH3 CH डबल बॉन्ड CH2. याला म्हणतात प्रोपीन. प्रोपीन व्हेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल. निकेलच्या प्रेझेन्समध्ये जर डेल्टा साइन लावली तर डेल्टा साइन इंडिकेट करते आपल्याला हीट येईल, की तुम्ही या रिॲक्शनला, या रिॲक्टंटला गरम करून राहिले, असा त्याचा अर्थ आहे. आता पहा, रिॲक्शन बोर्डवरची क्लिअर दिसण्यासाठी थोडीशी सेटिंग करू. डबल बॉन्डचं कन्व्हर्शन करू आपण सिंगल बॉन्ड. डबल बॉन्ड कन्व्हर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. आता काय करायचं ते पहा. एक हायड्रोजन द्या लेफ्ट साईडला, एक राईट साईडला. कन्व्हर्शन CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH3. रिपीट CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH3. नाव काय झालं, प्रोपेन. एक्सप्लेनेशन घेऊ आपण. व्हेन प्रोपेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन गॅस in presence of nickel catalyst. Catalyst means उत्प्रेरक मराठीत म्हणतात. द सबस्टन्स विच इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. असा सबस्टन्स जो रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो त्याला म्हणतात कॅटॅलिस्ट. ओके. कॅटॅलिस्ट टू गिव्ह प्रोपेन. When propane reacts with hydrogen gas in presence of nickel catalyst to give propane. मग हेडिंग द्या तुम्ही. प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्केन. फर्स्ट मेथड फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अल्कीन अँड अल्काइन. अल्कीनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. अल्कीन व्हेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल टू गिव्ह अल्केन. ही एक रिॲक्शन जी आहे ही एक्झाममध्ये विचारत नाही, एक्झाम्पल्स विचारतात. हे जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, की तुम्ही इथे वेगवेगळ्या अल्कीनचे एक्झाम्पल ठेवून सॉल्व्ह करू शकता. ही रिॲक्शन पहा. CH2 डबल बॉन्ड CH2. यू कॅन राईट C2H4, म्हणजे तुम्ही C2H4 पण लिहू शकता. CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल. डबल बॉन्ड गेट कन्व्हर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्डमध्ये केलं. एक हायड्रोजन लेफ्ट साईडला, CH2चं कन्व्हर्शन झालं CH3. डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड राईट साईडला CH3. हीच रिॲक्शन अशी पण लिहू शकता. ऑर सेम रिॲक्शन आहे पण अशी पण लिहू शकता तुम्ही. C2H4 प्लस H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल टू गिव्ह C2H6.
हे इथेनचं कन्व्हर्शन झालं इथे. दुसरं एक्झाम्पल पहा, प्रोपीन. प्रोपीन व्हेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन. परत काय करायचं, डबल बॉन्डचं कन्व्हर्शन, सिंगल बॉन्ड, एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला, CH3 CH2 CH3. एक्सप्लेनेशन सेम आहे. व्हेन प्रोपीन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल टू गिव्ह प्रोपेन. तुम्ही इथून लिहिणं सुरुवात करा. जनरल रिॲक्शन 2 एक्झाम्पल आधी लिहा, मग ही जनरल रिॲक्शन लिहायची तुम्हाला. इथपर्यंत लिहा, हे लिहायचं नाही. म्हणून इथे मी सध्याचा क्रॉस मारते, हे लिहायचं नाही, इतकं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करणे आणि व्यवस्थित लिहून घेणे. झालं. जेव्हा पण मी तुम्हाला सांगते व्हिडिओ पॉज करा, तर तिथे ती स्क्रीन स्टॉप करून घ्यायची आणि स्क्रीनवरचं सगळं लिहायचं. केमिस्ट्री आहे, हा केमिस्ट्री विषय समजायला सोपा आहे. स्कोरिंग जो आहे हे तेव्हाच होते जेव्हा तुम्ही मी जसं सांगून राहिले तसं करून राहिले. जर तुम्ही क्लासमध्ये असते तर मी काय केलं असतं, ह्या रिएक्शन शिकून झाल्यानंतर तुम्हाला वहीमध्ये लिहायला लावल्या असत्या. आता पण तुम्हाला तसंच करायचं आहे. ह्या रिॲक्शन मी शिकवल्या, मग जेव्हा मी तुम्हाला म्हणते की लिहा, स्क्रीन पॉज करा, तर तुम्हाला त्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. अभ्यास कसा करायचा, तर प्रत्येक रिॲक्शन जी आहे ती 5 टाइम्स लिहून पाहिजे तुम्हाला. तसाच अभ्यास करत असतात. ओके, चला मग आता नेक्स्ट रिॲक्शन आहे अल्काइन. अल्काइनचा फॉर्म्युला समजला का, CnH2n -2. मग -2चं +2 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 4 हायड्रोजन ॲड केले आपण. एक एक्झाम्पल करू आपण. एक्झाम्पल नंबर 1, इथाईनचा फॉर्म्युला घेऊ. CH ट्रिपल बॉन्ड CH, त्याला म्हणतात इथाईन. कॉमन नेम आहे याचं ॲसिटिलीन. When reacts with hydrogen gas in presence of nickel. आता पहा काय करायचं. आधी एक बॉन्ड ब्रेक करायचा. जेव्हा आपण एक बॉन्ड ब्रेक करणार, तुम्ही पेन्सिलला द्यायचं हे HH. जेव्हा तुम्ही दुसरा बॉन्ड ब्रेक करणार, लेफ्ट साईडला 2H, राईट साईडला 2H. कन्व्हर्शन पहा, या CHचं कन्व्हर्शन CH3, ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड. इथे पण झालं CH3, CH3 सिंगल बॉन्ड CH3, याला म्हणतात इथेन. किती हायड्रोजन ऍड केले, 2 लेफ्ट साईडला 2 राईट साईडला, टोटल 4 झाले, म्हणून 2 टाइम्स. परत पहा, इथाईन व्हेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल टू गिव्ह इथेन. काय केलं, इथाईनमध्ये ॲसिटिलीनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. मग एक सोबत 2 बॉन्ड नसतात तुटत. आधी एक तोडला, लेफ्ट साईडला एक हायड्रोजन, राईट साईडला एक हायड्रोजन दिलं. मग दुसरा बॉन्ड तोडला, लेफ्ट साईडला 2 हायड्रोजन, राईट साईडला सुद्धा आपण 2 हायड्रोजन दिले. टोटल हायड्रोजन किती दिले आपण, 4. ओके, आता एक्सप्लेनेशन घेऊ आपण. व्हेन इथाईन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन गॅस in presence of nickel to give ethane. आलं लक्षामध्ये. पुढे पण आपण करू शकतो एक्झाम्पल, पण काही आवश्यकता नाही आहे. हे जे एक्झाम्पल आहे जनरल रिॲक्शन आणि एक्झाम्पल लिहून घ्या नोटबुकमध्ये. परत एकदा तुमची जी स्क्रीन आहे ती पॉज करा आणि हे एक्झाम्पल लिहा. समजलं.
पहा आता या टॉपिकचे क्वेश्चन कसे येतात एक्झाम मध्ये ते सांगते मी तुम्हाला. क्वेश्चन असा आहे ना, हाऊ विल यू कन्व्हर्ट, हाऊ विल यू प्रिपेअर. सगळ्यात पहिले इथेन इनटू इथेन, प्रोपीन इनटू प्रोपेन, आणि तिसरं ॲसिटिलीन इनटू इथेन. मिथाइल प्रोपीन इनटू आयसोब्युटेन. पहा क्वेश्चन्स कसे येतात ते पहा. हाऊ विल यू प्रिपेअर म्हणजे तुम्ही कसं प्रिपेअर करणार, तुम्ही कसं तयार करणार. और कन्व्हर्ट शब्द पण येऊ शकतो की तुम्ही कसं कन्व्हर्ट करणार. कन्व्हर्ट म्हणजे बदलणार. कशाला? इथेन इनटू इथेन. मग इथेनचं कन्वर्शन इथेनमध्ये करण्यासाठी तुम्हाला असं लिहावं लागेल, व्हेन इथेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ निकेन टू गिव्ह इथेन. रिॲक्शन समजली? आतापर्यंत तुम्ही रिॲक्शन सोडून देत होते. इथून पुढे जी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शनच रिॲक्शन आहे. इथेनचा फॉर्म्युला काय आहे? CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्ड, एक हायड्रोजन लेफ्टला एक राईटला. ओके, देन CH3 सिंगल बॉन्ड CH3. पहिल्याचा आन्सर. प्रोपीन इनटू प्रोपेन. मग प्रोपीनचा फॉर्म्युला कुठे? हाय प्रोपीनचा फॉर्म्युला CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2. अगेन डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्ड. ही जी बॅलन्सिंग आहे, बॅलन्सिंग कशाला म्हणतात? 3 कार्बन लेफ्ट साईडला, 3 कार्बन राईट साईडला, 3 4 5 6 7 8 हायड्रोजन लेफ्ट साईडला, 3 3 6 7 8 हायड्रोजन राईट साईडला. इट इज कॉल्ड ॲज बॅलन्सिंग. म्हणजे जितके कार्बन डाव्या साईडला आहे तितकेच उजव्या साईडला पाहिजे, जितके हायड्रोजन लेफ्ट साईड तितके हायड्रोजन राईट साईड. ओके, एक्सप्लेनेशन. तिसरा क्वेश्चन, हाऊ विल यू प्रिपेअर ॲसिटिलीन इनटू इथेन. हाऊ विल यू प्रिपेअर, काय प्रिपेअर करायचं आहे? तर हाऊ विल यू, इथे कन्वर्ट क्वेश्चन टाकू आपण, कन्वर्ट जास्त बेटर बसते. हाऊ विल यू कन्वर्ट ॲसिटिलीन इनटू इथेन. ॲसिटिलीनचं कन्वर्शन करायचं इथेनमध्ये. मग ॲसिटिलीनचा फॉर्म्युला CH ट्रिपल बॉन्ड CH. काय केलं आपण? 4 हायड्रोजन ॲड केले. पहिला बॉन्ड ब्रेक केला, एक हायड्रोजन. दुसरा बॉन्ड ब्रेक केला, 2 हायड्रोजन. मग CHचं कन्वर्शन झालं CH3 सिंगल बॉन्ड CH3. ओके, आता चौथा क्वेश्चन पहा काय आहे. तर चौथा क्वेश्चन आहे, हाऊ विल यू कन्वर्ट. कन्वर्ट म्हणजे तुम्ही कसं बदलणार. कशाला बदलायचं आहे? 2 मिथाइल, इथे आहे 2 मिथाइल प्रोपीन इनटू आयसोब्युटेन. तर हे एक्झाम्पल आपण करूया. आपण हे आपलं चौथं एक्झाम्पल आहे. 2 मिथाइल प्रोपीन. फॉर्म्युला कसा लिहायचा? सगळ्यात आधी वर्ड रूट पहा काय. प्रॉप म्हणून 1 2 3. EN म्हणजे डबल बॉन्ड. दुसऱ्यावर काय पाहिजे? मिथाइल, म्हणून दुसऱ्यावर घेऊ आपण CH3. इथे पहा 1 CH3 1 2 3 4. इथे 1 2 3 4. याला म्हणतो आपण 2 मिथाइल प्रोपीन. हायड्रोजन ॲड करा इन प्रेझन्स ऑफ निकेन. बॅलन्सिंग पार्ट आहे, डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्ड, म्हणून डबल बॉन्ड ब्रेक करून एक लेफ्ट साइड एक राईट साइड. काय झालं? CH3 CH खाली CH3 सिंगल बॉन्ड CH3. रिपीट CH3 CH खाली CH3 सिंगल बॉन्ड CH3. कंपाऊंडचं नाव आहे आयसोब्युटेन. ठीक, चला एकदा आता एक्सप्लेनेशन. व्हेन 2 मिथाइल प्रोपीन
reacts with hydrogen in presence of Nickel to give isobutane. कोणतंही एक्झाम्पल असं डबल आणि ट्रिपल बॉन्डचं जे आहे हे तुम्ही बॅलन्स करू शकता. समजली मेथड कशी बॅलन्स करायची? तर हे इतके क्वेश्चन 4 लिहून घ्या. बाकी रिएक्शन तर आहेच, ही एक लास्ट रिएक्शन पण तुम्ही तिथे नोट करा. ओके. झालं लिहून? तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं. सगळ्यात पहिले पाहिलं आपण इंडस्ट्रियल सोर्स ऑफ अल्केन, की इंडस्ट्रीमध्ये अल्केन कुठून ऑब्टेन करतात. तर इंडस्ट्रीमध्ये अल्केन ऑब्टेन करतात नॅचरल गॅस अँड क्रूड ऑइल. क्रूड ऑइल म्हणजे खनिज तेल, जे जमिनीच्या खाली तयार होत असते. खूप ट्रीज वगैरे बरीड होतात किंवा डेड ॲनिमल्स जे आहे यांचं डिकम्पोजिशन होते, म्हणजे कुजतात, सडतात ड्यू टू हाय टेम्परेचर, हाय प्रेशर. ज्या ऑइल वेल्स असतात, ऑइल वेल्स कशाला म्हणतात? तर ऑइल वेल्स म्हणजे असे भुयारीसारखे असतात. ते मोठमोठे जमिनीच्या खाली असा पोर्शन असतो जिथे खूप हाय टेम्परेचर, प्रेशर क्रिएट होतो, अँड ड्यू टू विच दिस ॲनिमल्स अँड प्लांट्स आर कन्व्हर्टेड इन टू क्रूड ऑइल. क्रूड ऑइल जे असते हे मिक्सचर असते. जितके पण ऑइल आहे, मीन्स डिझेल, पेट्रोल, गॅसोलीन, अल्केन, अल्कीन, अल्काईन, हे त्या क्रूड ऑइलमधून सेपरेट करत असतात. हे सेपरेट कसं करता येते? तर त्यांचे बॉइलिंग पॉईंट वेगवेगळे असतात आणि वेगवेगळ्या बॉइलिंग पॉईंटला, कोण 90ला, कोणी 100ला, कोणी 80ला, असे त्याच्यापासून सेपरेट होतात. सेकंड जी मेथड आहे ती मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये आपण पाहिलं होतं की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे अल्किन आणि अल्काईनपासून, अल्किन आणि अल्काईनमध्ये हायड्रोजन जर ॲड केलं, हायड्रोजन ॲड करायच्या प्रोसेसला हायड्रोजिनेशन म्हणतात. म्हणून याच मेथडचं दुसरं जे नाव आहे ते आहे हायड्रोजिनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. हायड्रोजिनेशन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. अनसॅच्युरेटेड मीन्स कार्बन, कार्बन डबल और ट्रिपल बॉन्ड त्याच्यामध्ये असतात. ओके. आणि 4 क्वेश्चन सोबत पाहिले की क्वेश्चन विचारायची पद्धत कशी आहे आणि रिॲक्शन्स कशा लिहायच्या. तर व्हेरी फर्स्ट टाइम 11th मध्ये तुम्हाला रिॲक्शन्स आलेल्या आहेत. तर या सगळ्या रिॲक्शन एकदम चांगल्या समजून घ्या आणि प्रत्येक रिॲक्शन 5 टाइम्स लिहून पाहिजे. जनरल रिॲक्शन 5 वेळेस लिहायची आवश्यकता नाही, फक्त एक्झाम्पल्स. कसंही विचारलं तर एक्झाम्पल आलं पाहिजे. प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन व्हेननी स्टार्ट करायचं. जसं सिम्पल, व्हेन ए रिॲक्ट्स विथ बी टू गिव्ह सी, या टाईपने. आलं लक्षामध्ये? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहे. एकदम फिक्स टाईमला, म्हणजे 10 वाजता जर व्हिडिओ अपलोड होतो तर तुमचा 10:15 ते 11:15 मध्ये फिक्स टाईमला व्हिडिओ पाहायचा. पहा, ज्या पहिल्या दिवशीपासून सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या विसरायच्या नाही. ही खूप 2 वर्षाची लॉंग प्रोसेस आहे आणि या लॉंग प्रोसेसमध्ये असं नाही की सुरुवातीला केलं मग इंथू गायब झाला मग नाही केलं, असं चालत नसते. मग जर तुम्हाला सांगितलं टाईम फिक्स फॉलो करायचा आणि एकच जागा ठेवायची,
ते एकच जागेवर बसून पाहायचं, टाईम फॉलो करायचा, मधात खायचं नाही, प्यायचं नाही, फिक्स असं समजायचं की आपली ट्युशन सुरू आहे आणि आपण सोडवून राहिलो. आणि लक्षामध्ये एक रफ नोटबुक केलेली आहे तुम्ही, त्या रफ नोटबुकमध्ये प्रत्येक रिएक्शन 5 टाईम विथ एक्सप्लेनेशन पाहिजे. आणि होमवर्क तुम्ही मला ॲज युजल सेंड करणारच आहे, ठीक आहे ना. व्हिडिओ पाहणं झाल्यानंतर ग्रुपमध्ये रिप्लाय टाकायचं, लेक्चर नंबर आणि डन. ओके. त्याच्यानंतर काही डाऊट डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला एनी टाईम मेसेज करू शकता, फोनसुद्धा तुम्ही मला फोन कॉलसुद्धा करू शकता, ठीक आहे. तर आपलं कंटिन्युअसली लेक्चर जे आहे हे ऑब्झर्व करणं, स्टडी करणं हे सुरूच ठेवा. एक दिवसही तुमचा गॅप नाही आला पाहिजे. ज्या दिवशी लेक्चर नाही आलं त्या दिवशी तुम्हाला बॅक साईडचे जे लेक्चर आहे त्या बॅक साईडच्या लेक्चरची म्हणजे प्रिव्हियस लेक्चर्स जे आहे त्या प्रिव्हियस लेक्चरची रिव्हिजन करायची. तशी पण आठवड्यातून एकदा रिव्हिजन झालीच पाहिजे. टेक्स्टबुक रीडिंग जे आहे ते स्टार्ट करा. नवीन लेक्चरमध्ये उद्या आपण परत भेटूया. सो बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.